सुरुवातीला बातम्या राजकीय। महिला विधेयकाच्या मुद्द्यावरती आता मुख्यमंत्री फडणवीसांची अगदी काही वेळात पत्रकार परिषद। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे काही प्रमुख नेतेही उपस्थित राहतील। महिला आरक्षण विधेयकाबाबत इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेला महायुती लक्ष करेल, सूत्रांची ही माहिती। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये महायुतीचा उद्या जन आक्रोश मोर्चा। जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा। फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती। निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी। निवडणूक आयोगाच्या गेटवर भाजपचा झेंडा फडकतोय। संजय राऊतांचा हल्लाबोल। ज्ञानेश कुमारांच्या घरावर भाजपचा झेंडा आहे, अशी राऊतांची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर। जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करणार। शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार असल्याची माहिती। साताऱ्यातील एकनाथ शिंदेंच्या सभेला आमदार महेश शिंदे जाणार नाही। मी माझ्या जीवावर निवडून येतो, माझ्यावर कुणी चिडणार नाही। आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना मला निमंत्रण नाही। शिंदेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महेश शिंदे यांची ही प्रतिक्रिया। प्राजक्त तनपुरे थोड्याच वेळात कार्यकर्त्यांची घेणार भेट। कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून प्राजक्त तनपुरे आपली भूमिका जाहीर करतील। राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे कुणाला पाठिंबा देतात याकडे लक्ष। आज अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री सभा घेणार। चंद्रपूरमधील सुतार मुनगंटीवार किशोर जोरगेवार यांच्यामध्ये वाद। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी वादासमोर हात टेकले, सूत्रांची माहिती। जोरगेवारांनी नागपूरमध्ये रवींद्र चव्हाणांची घेतलेली भेट। चव्हाणांनी चंद्रपूर पालिकेच्या घडामोडींवर आपली हतबलता दाखवली। भाजपमध्ये निधी वाटपात दुजाभाव केला जातो। खासगीमध्ये भाजपचे नगरसेवक नाराजी बोलून दाखवतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांचा आरोप, तर विरोधकांना देखील निधी मिळत नाही असा आरोप। पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक। विकास लवांडेंविरोधात पंढरपूरमध्ये गुन्हा दाखल। वारकरी संप्रदायाच्या वतीने पंढरपूर पोलिसात तक्रार। वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केलेला। पुढे टॉप 9 मोठ्या बातम्या। धार्मिक चालीरीतींचं पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव। नागपूरमधील एनजीओ चालक रियाज काझीला मानकापूर पोलिसांकडून अटक। एनजीओ चालक रियाज काझीवर 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप। नागपूरमधील एनजीओमधील प्रकाराची अद्याप माहिती नाही। जबरदस्तीने नमाज पठण करायला लावल्याची माहिती मला नाही। प्यारे खान यांची ही प्रतिक्रिया। अमरावती या ठिकाणच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरण। आरोपीने कृत्यांची खंत बोलून दाखवली नाही, पोलीस चौकशीत माहिती। आरोपी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती। आरोपीने मुलींसोबत संवाद कसा साधायचा याचीही कबुली दिली। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण। किरीट सोमय्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अमरावतीत दाखल होणार। कोचिंग क्लास आणि सायबर कॅफेमध्ये सोमय्या भेट देऊन माहिती घेणार। राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून टीसीएस प्रकरणी झाडाझडती। आयोगाच्या 4 सदस्यीय पथकाची टीसीएस कंपनीमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट। पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यासही सुरुवात। नाशिकच्या टीसीएसमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण। कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी पीडितेने कॉर्पोरेट जहाज सोसला, सूत्रांची माहिती। तर राष्ट्रीय महिला आयोगानं पीडितेची परिस्थिती जाणून घेतली। राष्ट्रीय महिला आयोगाकडून टीसीएसमध्ये 1.5 तास चौकशी। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक। 5 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। नेस्को प्रदर्शन केंद्रातील पार्टी प्रकरणी सुरक्षा रक्षकाला वनराई पोलिसांकडून अटक। प्रदीप गुप्ता असं सुरक्षा रक्षकाचं नाव। काहींना प्रवेशिका नसताना पार्टीच्या ठिकाणी सोडल्याचा सुरक्षा रक्षकावर ठपका। पार्टी प्रकरणातली ही 10वी अटक।